फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विक्रा म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आज रक्षाबंधन आहे आणि सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी राखी बांधण्यासाठी जाते माझ्या काकांच्या मुलांना. सो बघा, आणि माझ्या भावाला सुद्धा राखी बांधणार आहे. आणि बघा, जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सुद्धा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. सो बघा, आणि आता बघू शकते. आणि राखी ही बहीण भावाला, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बहीण ही भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला रक्षाचं वचन देतो. सो बघा, नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे रक्षाबंधन असतं आणि यावर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकच दिवशी आलेले आहे. सो बघा, हे बहीण ही भावाच्या रक्षणासाठी राखी बांधली जाते. राखी हे विश्वासाचं प्रतीक आहे. सो बघा, या दिवशी भाऊ बहिणीला गिफ्ट देतो, भेटवस्तू देतो. सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा. आमची आत्या पप्पाला राखी बांधण्यासाठी आलेली आहे आणि आरती ओढत आहे. आणि आमचे पप्पा बघा, आत्या बघा, रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहेत, बघू शकता. आणि मी फोटो काढते. आत्याने राखी बांधलेली आहे पप्पाला, बघू शकता तुम्ही. आणि बघा, मावशी, आमची मावशी मामाला, मोठ्या मामाला राखी बांधत आहे. बघा तुम्ही, ओवाळणी करत आहे. तुम्ही बघा. मुलांना, म्हणजे मोठ्या काकांच्या मुलांना राखी बांधायला चाललेली आहे. ऑटोमध्ये आहे आणि मुलांना राखी बांधायला चाललेली आहे. ऑटोमध्ये आहे आणि सगळे राहतात, म्हणजे दुसरे पाड्याच्या चेहऱ्यानगरमध्ये राहतात. सो बघा, गेली की मी तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, तर बघा, मी माझ्या मोठ्या भाऊकडे, म्हणजे काकाच्या मुलांकडे आलेली आहे. जयेश भाऊच्या घरी. घर बघा, मस्त ट्रीज आहेत, झाडे आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आतून मी घरसुद्धा दाखवणार आहे. चला, आपण पहिल्यांदा घरी जाऊया, कारण का त्यांनी नवीन घर बांधलेलं आहे मोठ्याने. बघा तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू. सो बघा, माझ्या मोठ्या भाऊचं घर तुम्ही बघू शकता. मस्त असं घर आहे बघा. सो बघा, आणि भावांना मी राखीसुद्धा मागवली. सो बघा, वहिनीचं किचन खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. मी वहिनीच्या किचनमध्ये आले. मी घर राखवायचं आहे म्हणून फोन करते. मग छान सुंदर असं घर आहे. इंटेरियर पण छान आहे, कारण का माझा भाऊ इंटेरियर करतो. त्याने सुंदर असं घर केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्त. इकडे बघा, इथे मस्त असं शॉकेश केलेलं आहे, बघू शकता. सुंदर. हे बघा, हे नीलचा फोटो आहे. हा दादाचा मुलगा आहे आणि दादाची मुलगी आहे, बघू शकता. डेकोरेट केलेलं आहे घर. हे बेडरूम आहे माझ्या भाऊचा. आणि वहिनीचं बघा, मस्त असं इंटेरियर केलेलं आहे बेडरूममध्ये, बघू शकता. आणि मस्त. आता मी राख्यासुद्धा बांधणार आहे. बघा, बेडरूम कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या भाऊचं घर कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट. मोठ्या बाबांचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्याच घरी मी आलेली आहे राखी बांधायला. बघा, आणि मी आता भाऊला राखी बांधते. बघा, आकांक्षा अमित दादाला आमच्या राखी बांधत आहे, बघू शकता. मस्त असे ओवाळणी करत आहे बघा. आणि आमचा भाऊ बघा, 2 नंबर भाऊ आहे अमित दादा बघा.
ताई राखी बांधत आहे पिंटू भाऊला, बघू शकता. ताई आणि आई सुद्धा आहे बाजूला. ही मुक्ता ताई आहे आमच्या, आणि मुक्ता ताई सुद्धा पिंटू भाऊला राखी बांधत आहे. बघा तुम्ही, सर्व मामाच्या मुली आहेत आणि त्या राखी बांधायला आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. बघा, हा आमचा पिंटू भाऊ आहे आणि हा 3 नंबर भाऊ आहे आणि मी ओवाळणी करत आहे आणि राखी बांधत आहे, तुम्ही बघू शकता. आमचा मस्त मस्त असे भाऊ आहेत, काकांची मुलं, मोठ्या काकांची मुलं. मोठ्या काकांची म्यूट कर, मोठ्या बाबाची बोलायला. बघा, आमचा लहान भाऊ 4 नंबर भाऊ आहे हितेश दादा, आणि आम्ही राखी बांधत आहे आमच्या छोट्याशा भाऊला, म्हणजे 4 नंबर भाऊ आहे. माझे भाऊ आहे आणि तुला राखी बांधते. सो बघा फ्रेंड्स. तर बघा, मला रक्षाबंधन निमित्त विवेकने मस्त सेलिब्रेशनचं गिफ्ट दिलेलं आहे, सेलिब्रेशन, त्याबद्दल विवेकला खूप खूप थँक्यू. आणि बाकी सर्व भाऊ लोक आहेत, त्यांनी भावांनी मला पैसे दिलेत, त्यांना खूप खूप थँक्यू आणि त्यांना परत एकदा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, मी काकाच्या घरी आलेली आहे रक्षाबंधनसाठी, पार्थला आणि लिहानला राखी बांधण्यासाठी. सो बघा, आणि आता मी घरात जाणार आहे आणि रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे. खूप थकलेली आहे, जरा समजून घ्या. चला आता मी दाखवते, पार्थ आणि लिहानला राखी बांधते. सो बघा, आणि आमच्या मुली आहेत, म्हणजे काकाच्या मुली माझ्या बहिणी आहेत, त्यांना सुद्धा दाखवते. आणि बघा, इथे आजी बसलेली आहे. हाय कर, हाय कर. मी पार्थला राखी बांधते, आमच्या काकाचं राखी बांधते. बघा, आमची मीनात्या आलेली आहे राखी बांधण्यासाठी पप्पाला, आणि ती ओवाळणी करत आहे आणि मस्त आता राखी बांधणार आहे, तुम्ही बघू शकता. बघा, सबस्क्रायबरांनी मला गिफ्ट दिलेलं आहे. बघा, मस्त असं गिफ्ट आहे, मी अजून ओपन सुद्धा नाही केलं. खूप खूप थँक्यू, त्यांनी म्हणजे खूप लांबून मला गिफ्ट पाठवलेलं आहे. उरणवरून अनबॉक्सिंग करूया आणि बघूया. आणि त्यांना खूप थँक्यू. तर बंधन
सबस्क्रायबर काय गिफ्ट पाठवलेलं आहे ते बघूया आपण. पॅकिंग खूप मोठी आहे. गिफ्ट आलेलं आहे बघा. पहिलेच गिफ्ट आहे पर्स. आणि या पर्स मध्ये काय काय आहे आपण बघूया. सुंदर अशी बॅग आहे. त्याच्यात ही एक पर्स आहे बघ. मस्त छान अशी पर्स आहे. हा आता आहेत कपडे आहेत. आता कपडे बघूया कसे कसे कपडे आहेत. सुषमाने कपडा आहे. ब्लॅक कलरचा टॉप नीट कर. आता ग्रे कलरचा कपडा बघा. ग्रे कलर मध्ये हे बघा. अजून कपडे आहेत. सगळे पॅक आहेत. बघू शकता. खूप पर्स दिलेले आहेत. 3-4 पर्स आहेत. आणि बघा हे मस्त मस्त ग्रे आणि ब्लॅक मध्ये टॉप आहे. थँक्यू. हे प्राजक्ताला येतील मम्मी. हे कलर बघा. एवढे सारे कपडे आलेले आहेत तुम्हाला. जॉकेट हे बघा. हा असा कपडा अजून आलेला परत तशामध्ये पाठवलाय. म्हणजे कलर वेगळा आहे. थँक्यू. हा पण 1 पीस आहे. मस्त कलर आहे. मला असा कलर पाहिजे होता आणि नव्हता. ऍक्च्युली 1 किंवा 2 कलर होते आणि हा कलर पाहिजे मिळतच नव्हता. थँक्यू. लेदर पर्स आहे. त्याबद्दल त्यांना खूप खूप थँक्यू. छान छान असे गिफ्ट दिल्याबद्दल आणि खूप सारे पर्स आणि कपडे दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. बघा सुंदर अशी लेदरची पर्स आहे. सगळ्यांना खूप खूप थँक्यू की त्यांनी मला एवढे सारे गिफ्ट्स आणि पर्स दिले. खूप खूप छान टॉप आहे. 1 पीस आहे. टी-शर्ट आहेत आणि बॅग आहेत. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि फिरायला येईल उपयोगाला. म्हणजे आमची मम्मी जाते फिरायला तेव्हा येईल. बघा मस्त लॉकचं बटन सुद्धा आहे आणि मी यूज करणार आहे. त्यांना खूप खूप थँक्यू. सबस्क्रायबरनी सुंदर सुंदर अशा बॅग पर्स गिफ्ट दिलेले आहेत. टी-शर्ट आहेत वेगवेगळ्या कलरचे बघू शकता. मस्त मस्त आहे. आणि कसे वाटले मला आलेले गिफ्ट कमेंट करून नक्की सांगा. खूप टॉप्स आहेत. टी-शर्ट आहेत. 1 पीस आहेत. नाईट ड्रेस आहेत. तुम्ही बघू शकता. रक्षाबंधनाचा सेलिब्रेशनचा हा ब्लॉग आवडल्यास मात्र चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.